सकाळ सकाळ झाडाची ताजी फुलं तोडून आणली व देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली होती तर आंटीला काल इच्छा होती की नवीन चुलीवर स्वयंपाक करावा, काहीतरी गोडाधोडाचा. म्हणून धोंड्याचा महिन्यातला शेवटचा दिवस होता. तसेच बेलेश्वरला पोळ्या द्यायच्या होत्या म्हणून आम्ही सकाळी चुलीवर छान असं पुरण घातलं. आम्ही पुरण होईपर्यंत बाईच्या इथं पोळ्या झाल्या होत्या व लगेच आंटीनेही पोळ्या करून घेतल्या. आज सगळ्याच पहिल्यांदी पूर्णाच्या स्वयंपाकाच्या आधी आज आमच्या इथं पोळ्या झाल्या होत्या. आंटी पोळ्या करतात म्हटल्यावर म्हटलं बाकीचं आपल्यालाच करायला पाहिजे. म्हणून इथं भज्याचं पीठ तयार करून घेतलं व तेल गरम करायला ठेवलं. 8 वाजलेच होते म्हणून यांचा ज्यूस पटकन असा तयार करून दिला व मी तळण काढून घेतलं. ही आमची घरची कुरडई आहे जी खूप दिसायला छोटी आहे पण तेलात टाकल्याच्या नंतर खूप मोठी होती. रविवार असल्यामुळे ते दासखेडच्या बाजारला निघून गेले. आमटीची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी पटकन चुलीमध्ये कांदा वगैरे भाजला व त्याचं बारीक वाटण करून घेतलं. पातेल्यामध्ये तमालपत्र टाकलं व सगळा हा काढलेला मसाला टाकला व तेल सुटेपर्यंत परतून घेतलं व अशी छान अशी आमटी तयार झाली व ती चुलीवर कडवायला ठेवली. बाई इथं कढी घेऊन आल्या व पटकन आसराचे नैवेद्य भरले व तात्यानं आंटी नैवेद्य दाखवायला घेऊन गेले. मी पटकन महाराजांचं ताट केलं व महाराजांना नैवेद्य दाखवायला 33 वाती जाळून घेतले व बाहेरच्या देवांनाही नैवेद्य दाखवला. ते आलेच होतं तर त्यांना रिक्वेस्ट करून म्हटलं एवढे गाईला 33 धोंडे चारून या. कालच्या मिक्सर ज्यूसचा इथं मी पुरेपूर वापर केला व त्याचा छान असा वापरही झाला. त्याच्यातून छान रस निघत होता. नंतर आम्ही सगळ्यांनी छान असे जेवण केले व मी सगळं किचन आवरून ठेवलं. किचन वगैरे आवरले व वरती बसायला गेले. वरती या दोघांचा अभ्यास सुरू होता.